नमस्कार मंडळी, चला तर मग आज तयार करणार आहोत एक स्नॅकचा प्रकार म्हणजे काला चना चाट लागतो ना असा जबरदस्त. आहा बासच हा काला चना चाट ना खाल्ल्यानंतर तुम्हाला हा पदार्थ सारखा करावा लागणार आहे. तुमच्या मिस्टराकडनं तर सारखी ऑर्डर येणार आहे बरं का हा काला चना चाटची. तर चला हा काला चना चाट केला होता कसा काय, तर घ्यायचं एक मोठं पॉट. त्या हे आहे ना चना तो शिजवून घेतलाय, 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचा. छान असा शिजला जातो मीठ आणि हळद घालून, आणि हा शिजलेला हा चणा आहे तो घालून घ्यायचा आपल्या पॉटमध्ये. नंतर यामध्ये घालायचं कोथिंबीर कट करून घेतली आहे, कांदा घेतला आहे बारीक असा कट करून, बटाटा घेतला आहे शिजवून, काकडी आणि हे टमाटर सर्व साहित्य आहे ना छान असं बारीक कट करून घ्यायचं. इथं चणा शिजून घेतला आहे, बटाटा शिजवून घेतला आहे, जास्त कष्ट करावे लागत नाही. तर यामध्ये माल मसाले बघा, काळे मीठ घातलं आहे, मिरी घातली आहे, मिरी पावडर अर्धा चमचा घातला आहे, मिरच्या 2 कट करून घातल्या आहेत, लाल काश्मीरी मिरची पावडर थोडंसं हे, थोडा लाल तिखट मसाला आहे तो घातला आहे, मीठ घातलं आहे आणि चाट मसाला घालून यामध्ये आता पिळायचा चर असा लिंबू. तर 4 वाजता तुम्हाला छोटीशी भूक लागली असेल आणि काही तर खायचं असेल तर हा हे ना रेसिपी अगदी तुमच्या लागीची आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. तर हे सर्व माल मसाले घालून छान असे मिक्स 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 करायचं. लाल काश्मीरी मिरची पावडर आहे ना थोडीशी कमी टाकली तर चालते, नाहीतर तुमच्या आवडीनुसार टाकलं तर चालतं बरं का. तिखट थोडीशी लागतं, तुम्हाला तिखट खायची सवय असेल तर घातलं तर चालते. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि मस्त लागणारी सुद्धा. तर हा चांगला मिक्स करून झाल्यानंतर एका बघा दिसताना काय दिसते बघा देखणी पान बघितल्यानंतर दृष्ट लागल्या रेसिपीला आपल्या किंवा या काला चना चाटला तर खूप छान चालती. आणि हे बघा अगदी थैल्यावर मिळते ना मुंबईमध्ये आपला, त्याच पद्धतीने मी घेतले आहे कटोरा प्लॅस्टिकचा, त्यामध्ये हा काला चना चाट घातला आहे, घालून घ्यायचा. त्यावर छान अशी गार्लिक अशी कोथिंबीर घालायची आणि नंतर त्यावर असा लिंबू ठेवायचा आणि नंतर खायच्या टायमाला लिंबूच तर पिळायचं आणि खायचं. आणि खाल्ल्यानंतर आपल्या तोंडातून फक्त एकच आवाज येणार की खूप भारी झाले की ओ.